जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलोय। तुम्ही ते वाचू शकतात। पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात निघाली आहे। 22/1/2024 रोजी हे अपडेट आलंय आणि खूप मोठ्या प्रमाणावर ही भरती होणार आहे। तुम्ही ते वाचू शकतात। टोटल 603 पानांची PDF आहे। वेगवेगळ्या पोस्ट आहे। पहिली पासून 12वी पर्यंत शिक्षकांची भरती होते, शिक्षक सेवकांची भरती होते। PDF मध्ये डिटेल माहिती दिली आहे। या वेबसाईटवरून आपण अप्लाय करू शकतोय, लॉग इन करू शकतोय। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, सगळं समजून सांगतोय। कारण की तुम्ही ते वाचू शकतात। बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षित होते की पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती कधी येईल। अनेकांच्या कमेंट्स होत्या, तर फायनली ती भरती निघाली आहे। अप्लाय करणं सुरू झालंय। डिटेलमध्ये समजून सांगतोय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। वेगवेगळे जॉब अपडेट, बिझनेस आयडिया, माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे। यावर तुम्ही बघू शकता 2017 जी भरती निघाली होती, आता जी भरती निघाली आहे त्या रिलेटेड तुम्हाला इथे सगळी माहिती मिळून जाईल। यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरून तुम्ही अप्लाय करू शकता आणि इथे बघा तुम्हाला सगळी अनाउन्समेंट सुद्धा बघायला मिळणार आहे। आता फार मोठी PDF आहे, तुम्ही बघू शकताय। कास्टनुसार किंवा कुठल्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे, कुठल्या विषयासाठी अप्लाय करायचं आहे, त्यानुसार तुम्ही इथे जागा बघू शकणार आहात। ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये म्हणजे गुजराती लँग्वेज तुम्ही शिकवणार आहात, मराठी लँग्वेज शिकवणार आहात, तर त्यासाठी इथे बघा मराठी, मॅथमॅटिक्स, सायन्स यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। आता PDF फार मोठी आहे, तर अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला समजून सांगतोय। जसं की तुम्ही इथे बघू शकणार आहात, टोटल 21,678 जागांसाठी शिक्षक भरती होते आहे। आता यामध्ये तुम्ही बघू शकताय, मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू 16,799 जागा आहे आणि विथ मुलाखत म्हणजे ज्याचा इंटरव्ह्यू होणार आहे त्या अशा 4,879 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। ओके, आता सर्व स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहे, खाजगी शाळा ज्या आहे, राज्यांमधील विविध शाळा ज्या आहे, त्यांचं पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक सेवक आणि शिक्षक या पदासाठी भरती होणार आहे। मग शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 यानुसार जी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली होती, त्यामध्ये एकूण 2,39,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 2,16,443 उमेदवारांनी चाचणीत प्रविष्ट केले होते। मग त्यांना जे गुण पडले आहे त्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनातील शाळा यामध्ये 1ली ते 12वी साठी शिक्षक सेवक आणि शिक्षक पदांचे जे रिक्त पदे आहे त्याची ही भरती होते आहे। ओके, आता यासाठी महत्त्वाच्या गोष्टी समजणं यासाठी गरजेचं आहे, कारण की तुम्ही इथे बघू शकता वयोमर्यादा इथे दिलेली आहे। 18 ते 38 वय तुमचं आहे, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। टोटल जागा आहे 21,668। आता इथे निवड प्रक्रिया कशी असणार आहे हे ज्याला समजलं तो योग्य प्रकारे इथे अप्लाय करू शकतोय। मग तुम्हाला या एक्झाममध्ये किती मार्क पडले होते ते, त्यानंतर कुठल्या कास्टमधून तुम्ही येतात, त्यानंतर आरक्षण, कुठल्या विषयासाठी अप्लाय करताय आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता यानुसार तुमची निवड केली जाणार आहे। अनेकांचे प्रश्न आहे की निवड प्रक्रिया कशी होणार, तर या दोनच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। यानुसार हे निवड प्रक्रिया करणार आहे। शेवटची तारीख आहे 25 फेब्रुवारी 2024। त्याआधी तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये या जागा तुम्ही अप्लाय करू शकताय। अप्लाय करण्यासाठी वेबसाईटची लिंक, PDFची लिंक सगळी तुम्हाला इथे दिसून जाईल। जस्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे अप्लाय करू शकताय। त्यामुळे जे एलिजिबल आहे नक्की त्यांना शेअर करा। ज्यांना शिक्षक बनायचं आहे त्यांच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। अप्लाय करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।